हाय, कसे तुम्ही सगळं मस्त मजेत ना? दिवाळी खाऊन फुगलात आणि फुटलात तर नाही ना? मला प्लीज कॉमेंटमध्ये सांगा. आणि वजन वाढले की कमी झाले ते पण मला कॉमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. आता मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं जसे मी आईकडे आले, येताना एवढं ट्रॅफिक लागलेलं, संध्याकाळी मी आले आणि मी जेव्हा ट्रॅव्हल्स जे बस स्टॉप असतं ना तिथं मी चेक केलं, सगळी म्हणजे एवढी गर्दी, बापरे बाबा. ते पण फक्त मुलींचीच गर्दी होती, बाकी कुणाची म्हणजे जे असे बाहेर गावामधून पुणे शहरामध्ये शिकायला किंवा काम करायला आलेले जे व्यक्ती ते आता आपल्या घरी जाणार आहे सुखरूप मस्त दिवाळी खायलासाठी. पण एवढी प्रचंड गर्दी होती ना, म्हणजे गाड्या हालत सुद्धा नव्हत्या. हालत म्हणजे एवढं किती, मला 2 तासाच्या प्रवासाला मला 6 तास लागणं, म्हणजे तुम्ही विचार करा. मी अक्षरशः म्हणजे ना, मी आणि माझी मुलगी इतकी कंटाळलेली ना, म्हणजे ती रडत होते, म्हणत होते आई लोकांची घर येते ते आपले घर काही येत नाही, आपलं बस स्टॉप काही येत नाही, असा विचार करत होते ते. पण कसं तर तसं म्हणजे 4 वाजता निघालेलं आम्ही 10-10:30ला घरी आलो, म्हणजे पूर्ण 6-7:30 लागलेले होते, ठीक आहे. आणि मला चकल्या आवडतात, जावेला पण चकल्या आवडतात, म्हणून माझ्या इथं चकल्या करून दाखवते. आणि तिने फर्स्ट टाइम ट्राय करत होते, त्याच्यामध्ये एक चकली असं टाकत होती आणि मस्त लागले, म्हणजे चवीला वगैरे छान लागले होते ते. आणि दुसरं म्हणजे काय, शंकरपाळ्या पण एकाच दिवसात म्हणजे केलं. म्हणजे ते आता कसं मी आज एक दिवस इथं राहणार होते माहेरला आणि दुसऱ्या दिवशी मी सासरला जाणार आहे, त्याच्यामुळे माझ्या मग एका दिवसामध्ये चकल्या शंकरपाळ्या सगळं उभं राहून लगेच आहे ना करून म्हणजे हे केलं. चांगलं मस्त लागलेलं त्या पण आणि मस्त मजेत आले. आणि तुम्ही काय काय केले दिवाळीला मला प्लीज कॉमेंटमध्ये सांगा. मी एक मुस्लिम समाजाची आहे, मान्य आहे मला, पण आम्ही दिवाळी करतो कारण आम्ही महाराष्ट्रीयन मुस्लिम आहे, ठीक आहे. म्हणजे पूर्ण पूजा वगैरे तसं आम्ही करत नाही, फक्त पण खाण्यासाठी करतो. खाण्यावरती कुणाचं समाजाचं नाव नसतं, कुणा जातीचं नाव नसतं, ठीक आहे. ज्याला जे वाटेल ते बनवून खाऊ शकतो, असं आहे. त्याच्यामुळे आम्हाला आवडते दिवाळी. आम्ही लहानपण आमचं सगळं म्हणजे आमचे बाप दादापासून आम्ही सगळे इथंच आमचं गेलं, आम्ही खातो वगैरे महाराष्ट्रीयनमध्ये, आम्हाला खूप आवडतं. आणि आईला मी म्हटलं अगं तू बनवलं एकदा ट्राय तरी करून बघ. मग आईने एक घास घेतला, एक करता फक्त एक घास घेतला, म्हणजे बघा आईचं. आणि इथं ना हे माझी वहिनी आणि माझी मुलगी झोपलेली होती आणि इकडे माझा भाऊ हॉलमध्ये ना मोबाईल बघत बसलेला मस्तपैकी. त्याला काही म्हटलं मी अरे खा, मला म्हणतो नको. त्याला म्हणजे कसं असं तेलकट वगैरे म्हणजे वेट वाढले त्याचं, पण तरी म्हणजे असं अवॉइड करतो तो जास्त, त्याच्यामुळे असं खात वगैरे नाही मग तो. म्हटलं जाऊ दे ठीक आहे तू नको खाऊ. आणि हे बघा एवढे भरून शंकरपाळ्या केलं त्या माझ्या आईने, इमॅजिन करा एका दिवसामध्ये. आणि ह्या ज्या पिशव्या तुम्हाला दिसलेल्या आणि त्याच पिशव्या इकडे खाऊन वाटप असतो दिवाळीच्या आधी, तुम्हाला मी सांगितलं. आणि हे आमच्या चिकूचं तुम्ही जरा बोलणं ऐका.